मी आणि अभय आमच्या आयुष्यात आम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कडून कधीच एकही सॅम्पल नाही घेतलेलं नाही, एकही गिफ्ट आम्ही घेतलं. आम्ही त्या एमआरला सरळ सांगतो, बाबा तुझं औषध काय ते आम्हाला सांग, कारण आम्ही फार्माकोलॉजी शिकलेलो आहोत, आम्हाला फार्माकोलॉजी शिकवण्याची तुला गरज नाहीये. आणि काय घ्यायचं नाही, गिफ्ट्स घ्यायचे नाही, याचं कारण असं की ते गिफ्ट्स डॉक्टर लोकांना जे देतात मला आश्चर्य वाटेल, पण आमचे खूप जवळचे डॉक्टर आहेत मुंबईला. त्यांच्या घरी मी एकदा राहिली होती. त्यांची पत्नी मला दुसऱ्या दिवशी म्हणाली, रात्री मी राहिली होती, मला राणीताई आमच्याकडे खूप चांदीची ताटं आहेत, तुम्ही थोडीशी घेऊन जाता का? म्हणजे आपण चांदीची ताटं, मला नको म्हटलं, माझ्या घरातले काही चांदी मी काहीच वापरत नाही. ती म्हणे घेऊन जाणं, खूप आग्रह करत होती. मग मला उत्सुकता की तुझ्या घरात एवढी चांदीची ताटं आले कुठून? तिने सांगितलं की एमआर लोकांनी हे चांदीची ताटं दिलेली आणि त्यांनी बिलून तिच्या घरातल्या सर्व पलंगांखाली, सोफ्याखाली चांदीची ताटं. चांदीची ताटच नाही, सिंगापूरची चिप सुरुवातीला व्हायची, मलेशिया व्हायचं, आता ते जगभरातले युरोप टूर्स करतात. तर आणि हा पैसा सगळा कुठून काढतात? तर डॉक्टर लोकांना हे करतात, हा पैसा शेवटी त्या ड्रगची किंमत वाढतात. त्या एमआर ची सॅलरी, त्याचं लोकांकडे जाणं, ते समजून सांगणं आणि मग ते सॅम्पल्स देणं आणि मग त्याच्यानंतर अशा पद्धतीचे गिफ्ट्स देणं. तर मला असं वाटतं की आपण आयएमएच्या वतीने, आपल्या संघटनेच्या वतीने आपण म्हणायला पाहिजे, जर आपल्याला खरंच वाटत असेल की ड्रग प्राइसेसची किंमत कमी व्हायला पाहिजे, तर हे मद्य दलाल नको, किंवा ते मद्य तुम्हाला जर सेल्समन म्हणून जरी द्यायचं असेल तरी त्यांच्याकडनं आम्ही काही ऍक्सेप्ट करणार नाही, ही भूमिका घेतली पाहिजे. मेडिकल कॉन्फरन्सेस जे होतात तिथे तर मला समजतच नाही, म्हणजे आपण मेडिकल कुठलीही कॉन्फरन्स असेल आणि तिथे कुठलंही असोसिएशन असो, तिथे एंट्री करत असताना डॉक्टर्सपेक्षा मला जास्त फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचेच लोक दिसतात. सारे त्यांचीच दुकानं फाटलेली असतात, त्यांचंच असतं, स्पॉन्सर्स तेच असतात. का म्हणून त्यांनी स्पॉन्सर करावं? आम्ही काही इतके दरिद्र डॉक्टर लोक नाही. कॉकटेल पार्टी आमच्या याच्यात होणार, दारूची पार्टी नाही घेणार आम्ही, नाही आम्ही एवढा लवाजमा जमवणार तिथे किंवा तामझाम आम्ही तिथे करणार नाही. पण आम्हाला ते स्पॉन्सर्स हवे असतात, तर तिथे आम्ही मनाई केली पाहिजे. कारण ड्रग इंडस्ट्री हे सर्व शेवटी हा जो खर्च करताय हे त्या ड्रगवरती जात आहे. तुम्ही आणि मी जेव्हा आपण बाजारामध्ये स्वतःसाठी औषधं विकत घ्यायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येईल की औषधं किती महाग आहे, किती महाग आहे. आणि त्यामुळे मेडिकल प्रोफेशननी या बाबतीमध्ये अतिशय स्ट्रिक्ट असायला पाहिजे की आमच्या जेवढं त्यांचे स्पॉन्सर करतात, त्यांचे ट्रिप स्पॉन्सर करतात, त्यांच्या कॉन्फरन्सेस स्पॉन्सर करतात, गोल्ड मेडल त्यांचे स्पॉन्सर करतात. माझ्या नवऱ्याला फायझर कंपनीने मेडिकल कॉलेजमध्ये आमचं होतं की मेडिसिनमध्ये पहिला आलेला फायझर कंपनीच्या वतीने गोल्ड मेडल देईल. अभयपर्यंत अभयला गोल्ड मेडल मिळालं होतं. अभयपर्यंत सर्वांनी गोल्ड मेडल घेतले, पण माझ्या नवऱ्याने नकार दिला. कंपनीचा काय संबंध? मी गोल्ड मेडल मिळवलं होतं, मला फायझर कंपनीचं गोल्ड मेडल नाही पाहिजे. आणि त्यामुळे त्यांचा उद्देश तर आपला माल खपवणं आहे, पण आम्ही डॉक्टर लोक आम्ही त्यांच्या हातातलं खेळणं बघणार की आम्ही पेशंटचा आम्ही हे करणार. आणि पेशंटला आरोग्य सेवा मिळावी. आज आपण सर्व डॉक्टर लोक आरडाओरडा करतो की आमच्यावरती पेशंटचा विश्वास नाही, मोर्चे काढतो. आता डॉक्टर्स डेला काळ्या फिती लावून लोकांनी मोर्चे काढले होते. आमच्या अधिकारांचा आम्ही विचार करतो, आमच्या कर्तव्यांचा कधी आम्ही विचार करतो का? माफ करा मी थोडंसं कठोर बोलते. H.G. वेल्स नावाचे प्रसिद्ध इतिहासकार होऊन गेले. त्यांनी गांधीजींकडे सर्व जगाच्या लोकांच्या अधिकाराचा जाहीरनामा लिहून पाठवला आणि म्हणून पाठवलं की मिस्टर गांधी तुम्ही याच्यावरती सही करा. गांधीजींनी तो जाहीरनामा परत केला आणि सांगितलं त्या बाबतीत, आरोग्य सेवेच्या बाबतीत आम्हाला स्वतःला आता समोर होणं आवश्यक आहे. नुसती औषधं घेणं हे डॉक्टरचा बेसिक अर्थ काय? डॉक्टर इज दुसऱ्यांना डॉक्टर करणं, त्यांना माहिती देणं, त्यांना शहाणं करणं, त्यांना समजावणं. आज आमच्याकडे वेळच नाही.
समजवायला बोलायला वेळच नाही. मी तर अनेक प्रसिद्ध डॉक्टर पाहिलेले आहेत. वर्ध्यामध्ये मी पाहिलेलं आहे सर्वात मोस्ट लिडिंग प्रॅक्टिशनर. अभय म्हणाला माझा बालपणचा मित्र आहे, आपण त्याला भेटायला जाऊ. त्याचा उद्देश वेगळाच होता मला दाखवण्याचा. काय होतं, गृहस्थ बसले होते खुर्चीवर, स्टेथोस्कोप त्यांच्या गळ्यात होता, कानातही नव्हता, सारे गरीब पेशंट. आणि त्यांची नर्स, असे 5-6 पेशंट बसलेले होते, त्यांची नर्स तो स्टेथो त्यांच्या छातीवरती लावायची. मला काय ऐकू येत असेल, किंवा त्यांनी कानात, म्हणून त्यांना म्हटलं की डॉक्टर साहेब तुम्ही चुकून कानात तुमचे इयरपीस नाही आहे, तर त्यांनी पटकन इयरपीस लावला आणि परत टेस्ट केलं. पण खरंच त्या पेशंटला काय समजणार, त्या डॉक्टरला काय समजतंय त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे आम्हा लोकांच्या हेल्थ एज्युकेशनसाठी सुद्धा काम करणं अत्यंत आवश्यक आहे. हे जर आम्ही नाही करणार तर लोक आम्हाला अटॅक करणार आहेत, आम्हाला शिव्या देणार आहेत. पूर्वी डॉक्टर लोकांना इतकी प्रतिष्ठा होती, आज इतके जुने डॉक्टर मंडळी खूप आहेत. पूर्वी घरात मुलीचं लग्न असेल किंवा मुलाला, कारण माझे वडील स्वतः डॉक्टर होते म्हणून मला माहिती आहे, एखाद्या घरी मुलीचं लग्न असेल किंवा एखाद्या मुलाला आता 12वी नंतर त्याला कुठे ऍडमिशन घ्यायची, कोणत्या प्रोफेशनला जायचं, डॉक्टरचा सल्ला, फॅमिली डॉक्टरचा सल्ला त्याच्यामध्ये महत्वाचा असतो.